नमस्कार. शिक्षण संवाद या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सैन्य दलातील माजी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रणजितसिंह नलवडे. त्यांनी सैन्य दलात सेवा बजावत असताना एक स्वप्न पाहिलं होतं. मराठी मुलांनी सैन्य दलामध्ये निव्वळ जवानच नाही तर अधिकारी म्हणून देखील काम करावं आणि यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी, कार्यक्षम बनवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली. डिफेन्समध्ये करिअरच्या कोणत्या वाटा आहेत, कशा पद्धतीचं शिक्षण घ्यावं लागतं, याविषयी त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. शंभू गर्जना या ऐतिहासिक नाटकाशी जोडण्याचा निर्णय कसा काय घेतला, किंवा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता आणि मग हे ऐतिहासिक नाटकासोबत जोडावं, त्या टीमसोबत काम करावं असं कसं वाटलं, त्यामागचा विचार काय होता? आपण जर छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास पाहिला तर ते स्कॉलर आणि वॉरियर हे दोन्ही होते असं माझं प्रामुख्यानं ॲनालिसिस आहे. त्यांनी बृजभूषणसारखा महान ग्रंथ लिहिला, काव्यरचना केल्या, अनेक ग्रंथ लिहिले आणि हे सर्व त्यांनी राजकारण, युद्धप्रवास, अनेक लढाया करत करत केले. त्यामुळे त्यांचा जो मूळ पुरुषात्वाचा जो स्वभाव आहे तो स्कॉलर आणि वॉरियर याचा आहे. आणि तेच आमची जी विद्यार्थ्यांना घडवण्याची जी विचारसरणी आहे ती अशी आहे की योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये घडणारा जो विद्यार्थी आहे तो स्कॉलर आणि वॉरियर माइंडसेटनं तयार व्हावा, म्हणून आम्ही हे नाटक प्रायोजित करायचं आमचं डिसिजन घेतलं आम्ही. संभाजीराजांच्या सारखे छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व खूपच मोठं आहे आणि ते स्कॉलरही होते आणि वॉरियरही होते. तर अशा पद्धतीची पिढी जर निर्माण करायची असेल तर मग शिक्षण पद्धतीमध्ये कशा पद्धतीचा बदल करायला हवा, किंवा कशा पद्धतीची शिक्षण पद्धत आता आपण राबवायला हवी? याची दोन स्टेपमध्ये मला उत्तर द्यावंसं वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं फाउंडेशन काय असावं शिक्षण पद्धतीचं. तर मला असं वाटतं की आजच्या या काळामध्ये ज्या प्रकारच्या परिस्थितींना देश सामोरं जात आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे, जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये युद्ध सुरू आहेत आणि जी युद्ध आहेत ती सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये वापर होत आहेत. एक देश दुसऱ्या देशावर जो डॉमिनन्स क्रिएट करतो आहे तो नॉलेज आणि मिलिटरी पॉवर या बेसवर डॉमिनन्स क्रिएट करतो आहे. सो भारताला जर बलाढ्य ठेवायचं असेल तर येणाऱ्या तरुण पिढीनं स्कॉलर माइंडसेट किंवा स्कॉलर थॉट प्रोसेस आणि वॉरियर माइंडसेट या दोन्ही गोष्टी प्रामुख्यानं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन सिस्टमचं फाउंडेशन जे आहे ते 3 बेसिक पिलर्सवर उभं राहिलं पाहिजे. पहिला पिलर जो आहे तो मला असं वाटतं IQ, मुलांचा IQ डेव्हलप करणं. दुसरा पिलर जो आहे तो मला वाटतं PQ, जो फिजिकल ॲबिलिटी आहे ती मुलांच्यामध्ये डेव्हलप करणं, स्पोर्ट्स, फिजिकल ॲक्टिव्हिटीज, योगा यांच्याद्वारे. आणि तिसरा जो पिलर मला फार प्रामुख्याने जाणवतो तो आहे तो EQ, इमोशनल क्वेश्चन जो आहे की जेव्हा IQ आणि PQ या दोन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा तुमचा इमोशनल बॅलन्स राहणं फार गरजेचं आहे. या 3 गोष्टीवर उभी राहिली पाहिजे. मग ते पुढं कसं आलं पाहिजे तर जेव्हा शिक्षण पद्धती जेव्हा आपण मुलांच्या मनामध्ये रुजवत असतो तेव्हा मला असं वाटतं की प्रामुख्यानं मुलांचं जे आहे ते सायंटिफिक आणि मॅथमॅटिकल माइंड तयार झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जो विद्यार्थी आहे त्याला इतिहास अवगत असला पाहिजे. इतिहास हा प्रामुख्यानं भूगोलावर डिपेंडंट असतो आणि या 2 गोष्टींची सांगड घातली एक सिव्हिलायझेशन पॉलिटी तयार होते. सो एक मॅथमॅटिकल आणि सायंटिफिकल माइंड ज्याला इतिहास माहिती आहे, भौगोलिक परिस्थिती माहिती आहे आणि त्याला सिव्हिलायझेशन्स कळतात किंवा सिविक्स, नागरिकशास्त्र आपण जे म्हणतो ते कळतं आणि या सर्व गोष्टी तो एका लँग्वेजद्वारे, कम्युनिकेशन स्किल्सद्वारे लोकांच्यापर्यंत पोचू शकतो. तर तो विद्यार्थी घडत असताना एक चांगला नागरिक, एक सशक्त नागरिक म्हणून घडू शकतो असं मला वाटतं. योद्धा अकॅडमीमध्ये आपण आता आपलं नांदेडमध्ये आहे, जी, पुण्यामध्ये आहे, जी, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याचा विस्तार करत आहात आणि डिस्टन्समधून पण आपण ऑनलाईनमधून पण आता इथून पुढं काम करणार आहात. जी, जी. तर योद्धा अकॅडमीमध्ये हे आपला हा जो विचार आहे तो कसा इम्प्लिमेंट होतो, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते? सो बेसिकली योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटकडे पाहताना जो आमचा घडवताना जो आमचा विचार होता की आम्ही संभ्रमात होतो की स्कूलिंग पद्धतीमध्ये जायचं की टिपिकल कोचिंग पद्धतीमध्ये जायचं. स्कूलिंग पद्धतीमध्ये मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करू देत नाहीत किंवा करून घेतली जात नाही प्रामुख्यानं,
काही ठिकाणी होत असेल. आणि कोचिंग पद्धतीमध्ये मुलांची सर्वांगीण जडणघडण होत नाही. पर्टिक्युलर विषयांच्यावरच ती लोकं फोकस करतात. योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचा करिक्युलम डेव्हलप करताना आम्ही अशी एक शिक्षण पद्धती तयार केली ज्यामध्ये तो तयारी करताना कॉम्पिटिटिव्ह एक्झामचीच तयारी करतो. पर से नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, IITs, नीटची परीक्षा, आयसर किंवा सायंटिफिक रिसर्च एक्झाममधल्या परीक्षा. आणि हे या परीक्षांची तयारी करत असताना तो फिजिकल ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज या सर्व गोष्टी पण करत राहतो. सो एक माइंड इंटेलेक्च्युअली डेव्हलप होता होता तो फिजिकली आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर से एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून डेव्हलप होतं. हा विचार योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये मांडला जातो. सर, खरं तर हा महाराष्ट्र हा जिजाऊंनी घडवला असं म्हणावं लागेल, कारण छत्रपतींना घडवण्यामध्ये जिजाऊंचं मोठं योगदान होतं किंवा त्यांनी घडवलं. जी. त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये सैन्य दलामध्ये महिलांचं जे काही सहभाग आहे तो कमी प्रमाणामध्ये दिसतो. महिलांची इच्छा असते, मुलींची खूप इच्छा असते की त्यांनी त्याच्यामध्ये जावं, सहभागी व्हावं, पण तसं विशेष मार्गदर्शन मिळत नाही किंवा ट्रेनिंग मिळत नाही. तर योद्धा अकॅडमी त्या दृष्टीनं काही वेगळा प्रयत्न करते का? फार चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. मुलींसाठी गेल्या 5 वर्षामध्ये इंडियन डिफेन्स फोर्सेसमध्ये फार मोठी बदल घडून आलेला आहे. तो म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, टेक्निकल एंट्रीज किंवा ग्रॅज्युएशन नंतर व्हेरियस एंट्रीज इंटू आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यामध्ये मुलींसाठी करिअर म्हणून कंप्लीट ओपन झालेला आहे हा सेक्टर. नॅशनल डिफेन्स अकॅडमीसारख्या जगप्रसिद्ध अकॅडमीमध्ये दर बॅचला 37 व्हेकन्सीज अवेलेबल आहेत. सो योद्धा एक स्टेप पुढे जात आम्ही 1लीपासून 12वीपर्यंत नांदेड येथे आणि 9वीपासून 12वीपर्यंत योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट हिंजेवाडी येथे आणि ग्रॅज्युएट मुलींसाठी FC रोड ब्रांच पुण्यामध्ये आम्ही मुलींना डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून करिअर घडवण्याची पूर्ण ट्रेनिंग देतो. हे माझ्या मते एक समाज घडवण्याचं काम आहे, कारण आपल्या समाजामध्ये मुलींना आपण घराच्या बाहेर जाऊ देत नाही आणि प्रामुख्यानं पालक असा मला असं वाटतं की रिबेलियस विचार फार कमी करतो मुलांच्या मनात जरी असलं. पण मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की महाराष्ट्रातला पालक जो आहे पुरोगामी विचारांच्यामुळं फार प्रगत विचाराचा पालक आहे आणि त्यांना मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणं, डिफेन्समध्ये करिअर घडवणं याच्यात अभिमान वाटतो. आणि 300पेक्षा जास्त मुली माझ्याकडं डिफेन्स फोर्सेसमध्ये करिअरसाठी सध्या ट्रेनिंग घेतात हे तुम्हाला आवर्जून सांगूच वाटतं. खूप चांगलं आहे सर. जी. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं ट्रेनिंग देणाऱ्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आता काम करतात. जी. तर त्यांच्यामध्ये आणि योद्धामध्ये विशेष फरक असा काय आहे? ज्या इन्स्टिट्यूट्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स किंवा स्कूलिंग सिस्टम्स ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पाथवेलाच गाईड करतात मुलांना, असं माझं मत आहे किंवा ॲनालिसिस आहे. जसं JEE असेल तर JEEचंच ट्रॅक किंवा तो करिअर मुलांना घडवणे, शिकवणे हाच घेतला जातो. नीटचाच फक्त ट्रॅक घेतात आणि NDA फक्त एक्सक्लुझिव्हली NDAचीच ट्रेनिंग घेतात. योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट जेव्हा आम्ही करिक्युलम ठरवायचं, कॉम्पिटिटिव्ह करिक्युलम जेव्हा आम्ही ठरवला तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्रत्येक स्टुडंट जो आहे तो JEE क्रॅक करू शकत नाही, नीट क्रॅक करू शकत नाही. प्रॉमिनंटली NDA पण सक्सेस रेट कमी आहे. सो मी सांगड घालताना कोर्स करिक्युलमची अशी गाठली की तुम्ही NDA करत असताना JEE पण करा, JEE करत असताना NDA पण करा, NDA करत असताना तुम्ही नीटचा पण अभ्यास करा. सो विद्यार्थ्याला एक मेन प्रायोरिटी 1 जो करिअर ऑप्शन करत असताना प्रायोरिटी 2 करिअर ऑप्शनसुद्धा आम्ही पॅरलली डेव्हलप करत जातो आणि याच्याबरोबर त्याच्यामध्ये वॉरियर स्पिरिट एस्टॅब्लिश करत जातो. सो एक चांगलं व्यक्तिमत्व विथ ऑप्शन 1 करिअर ऑप्शन, आणि समजा ते करिअर आपल्याला घडलं नाही तर त्याचं एक प्लॅन B म्हणून सेकंड करिअर ऑप्शन आम्ही घडवायचा पूर्ण प्रयत्न करतो. हाच डिफरन्स आहे जे बाकीचे कोचिंग इन्स्टिट्यूट्स आणि योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये. छान सर. मला एक आपल्याला सांगावंसं वाटतं की डिफेन्सविषयी महाराष्ट्रातल्या किंबहुना देशातल्या प्रत्येकाला एक आकर्षण आहे, माहिती जाणून घ्यायची आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की त्याने आपल्या मुलांना आपण छान करिअर करावं, पण त्याची अगदी माहिती त्याला मिळत नाही. तर अशा वेळेला डिफेन्सच्या दृष्टीनं करिअर करण्यासाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि पालक यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक लहान बाळ आलं होतं 10वी पास झालेला आणि त्याला 97.3% मार्क्स पडले होते आणि तो माझ्याकडे गायडन्ससाठी आला होता. मी सैनिक स्कूल सातारामध्ये असताना
मी त्याला ऑफिसर कसं व्हायचं, एन डी कसं जॉईन व्हायचं हा गायडन्स दिला. आणि पूर्ण माझी ब्रीफिंग ऐकल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं मला प्रश्न विचारला की ऑफिसर व्हायचं सर तुम्ही मला गायडन्स दिला, मला तुम्ही जवान भरती कसं व्हायचं ह्याचा पण गायडन्स द्या. महाराष्ट्रातल्या पालकांना, मुलांना परसे जेव्हा आपण दऱ्याखऱ्यामध्ये जातो त्यांना जवान भरती कसं व्हायचं हे माहीत असतं, पण केपेबल असूनसुद्धा त्यांना ऑफिसर कसं व्हायचं या गोष्टीचं मार्गदर्शन, या गोष्टीचा आत्मविश्वास आणि या गोष्टीचं प्रशिक्षण नाही आहे अशी माझी कंप्लेंट आहे. तर मला सर्व पालकांना आणि मुलामुलांना असं सांगावंसं वाटतं की तुमच्यामध्ये अशी कॅपॅबिलिटी आहे की तुम्ही ध्येय बाळगताना हे नेहमी उच्च पदावर जायचं ध्येय बाळगा. जेव्हा तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर व्हायचंच या ध्येयानं तुम्ही शिक्षण घ्या आणि त्यानुसार वाटचाल करा. तुम्हाला दिशा, प्रशिक्षण मिळतच जाईल. पहिली स्टेप आहे ती आहे तुम्ही ध्येय बाळगणं की मला ऑफिसर व्हायचं आहे आणि मग त्या दृष्टीनं तुम्ही वाटचाल सुरू करा. आपल्याकडे नेहमी असं बोललं जातं, एकतर एखादा मुलगा किंवा मुलगी खेळामध्ये हुशार असते किंवा शिक्षणामध्ये, पण आपल्यासमोर आदर्श आहेत ते छत्रपती संभाजी महाराज. आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांच्यामध्ये असणारे जे गुण आहेत, ज्याच्यामध्ये वॉरियर देखील आहेत आणि ते स्कॉलर देखील आहेत, आजच्या पिढीमध्ये जर छत्रपती संभाजी महाराजांचा विचार रुजवायचा असेल तर अशा पद्धतीची पिढी निर्माण करावी लागेल आणि त्याला स्कॉलरही बनवावं लागेल आणि योद्धाही बनवावं लागेल. आज नलवडे सरांनी आपल्याला अतिशय सुंदर माहिती, कारण डिफेन्सविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक क्युरिओसिटी आहे आणि त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. अर्थात ह्या 10 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील असं नाही आहे. आपण इथून पुढेही त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद सर. नमस्कार. जय हिंद. जय हिंद.